नमस्कार, पुरंदर न्यूज चॅनलतर्फे आपलं सर्वांचं स्वागत आहे. पोरांना खाण्याकरता पोरं आता टेम्पटेशन चालू झालं आता त्यांना पाहिजे फोटो हे छोटे हे मोठे शूटिंग सगळे चिलू ठीक आहे. ते झालं की तेव्हा जाऊन घेऊन ठेवू आपण. पुरंदर न्यूज चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. नॉट आउट 100 मांडके गुरुजींनी आज 100 गाठलेली आहे. 100वा वाढदिवस त्या या ठिकाणी त्यांच्या घरामध्ये कुटुंबांसोबत पत्नी, बहीण, जावई, मुलं, नातवंड, परतुंड सगळी या ठिकाणी आलेली आहेत. त्यांचे मित्रमंडळी आलेली आहेत. आता त्यांचे मित्र 100व्या वर्षी त्यांचे कोण मित्र राहिलेले नाहीत असं दिसतं एकंदरीत. त्यांच्या सौम्यत ज्या लोकांनी आयुष्यकाळ काढलेला आहे, विशेषतः रावसाहेब पवार त्यांनी मला सांगितलं की आमच्या वाड्यात पूर्वी गुरुजी राहायचे. म्हणजे अशा प्रकारच्या आठवणी ते सांगतायत. त्यांचे जावई सुविद्य आहेत. खरं तर त्यांचंही कौतुक करायला पाहिजे. त्यांच्या मुली अतिशय आवर्जून या ठिकाणी या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. भाऊ आहेत, बहीण आहे. अशा प्रकारे हा कौटुंबिक सोहळा, हृदय अशा प्रकारचा भावनात्मक सोहळा आपण या ठिकाणी साजरा करतो आहे. मांडके गुरुजी म्हणजे एक पुरंदर तालुक्यातील मोठं प्रस्थ आहे. अतिशय गोडवा तोंडामध्ये खडीसाखर, गोड बोलून सगळ्यांशी नम्रपणे बोलणे हा त्यांचा स्थायी भाव आहे. शिक्षक म्हणून ते सर्वांना परिचित आहेतच, परंतु त्याहीपेक्षा लग्नविधी समारंभात पौरात्य करण्याचं काम देखील अतिशय चाणाक्षपणे त्यांनी केलं. अतिशय विधी योग्य प्रकारचे त्यांनी केल्या. कोणत्याही प्रकारचा औदुंबर न माजवता अशा प्रकारचे विधी पार पाडण्यामध्ये मांडके गुरुजींचा हात होता. त्यानंतर त्यांचा मुलगा प्राध्यापक झाला. दुसरा एक प्रकाश म्हणून जो मुलगा आहे त्याने हे पौरात्य पुढं चालू ठेवलं. त्यांचा नातू आता IT मध्ये काम करतो आहे. म्हणजे अशा प्रकारचं शिक्षण क्षेत्राचं ज्ञानार्जनाचं काम पुढं चालू ठेवलेलं आहे. त्यांचे जावई शिक्षक होते. म्हणजे अशा प्रकारे कुटुंबाला त्यांनी शिक्षणाचा वारसा दिलेला आहे. आणि तो वारसा सर्वच कुटुंब, सर्व फॅमिली आनंदी, समाधानी, सुखी अशा प्रकारचं वातावरण, एक चांगल्या प्रकारचं वातावरण या ठिकाणी निर्माण झालेलं आहे. त्यांच्या मुलीने एक चांगल्या प्रकारचं एक पुस्तक त्यांनी लिहिलेलं आहे. खरं तर पुस्तक जावयांनी लिहायला पाहिजे होतं. जावई शिक्षक आहेत, परंतु जावयांनी त्यांनी पोट भरून आपल्या मुलीचं कौतुक केलेलं आहे की माझ्या पत्नीने हे चांगलं लिखाण केलेलं आहे, चांगलं त्या बोलत आहेत. अशा प्रकारचे उद्गार त्यांनी जावयांनी काढलेले आहेत. मी त्या ठिकाणी त्यांचं पुस्तकाचं प्रकाशन अण्णांनी करावं असं मी त्यांना विनंती करतो. अण्णा ते मार्गदर्शक आणि पुरंदरचे निवडून आलेले प्रतिनिधी रावसाहेब पवार यांनी पुढाकार घ्यायचा आहे. पक्की गाठ बांधलेली आहे. पक्की नाही, नेट गाठ. पोथीला जसं आपण करतो ना तशी बांधली. पोथी किंवा ग्रंथ कसे बांधतात समय घेऊन जाऊ कसं ते. थांबा थांबा.
एक एक कॉपी द्या प्रत्येकाच्या हातात. इकडे बघा. तुमचे दोघं इकडे इकडे दाखवायचे बेबी घे. यांच्या हातात द्या, यांच्या हातात. सर नसलं ते आपण दोघे तुला कडेवर घेऊन जात होतो ना मी त्याच्यामुळे. आता खरं वाटेल का? काय नाव तुमचं? सौ मंदाकिनी यशवंत सहस्रबुद्धे. काय पुस्तक काय लिहिलं, नाव काय दिले त्याला? पुस्तकाचं नाव सांगाती आहे. हां. माझे आईबाबांनी पण पंढरीची 17 वर्ष पायी वारी केली. काय आईबाबांचं नाव सांगा पूर्ण. श्री कमलाकर गोपाळ मांडके, सौ मालती कमलाकर मांडके. हां, काय पुस्तक लिहिण्याचं प्रयोजन आहे? प्रयोजन म्हणजे हे करोना जो झाला तर करोनाच्या काळामध्ये अनेक वारकऱ्यांना माऊलीच्या भेटीची आस किंवा ओढ ती आमच्या आईच्या बोलण्यातून मला जाणवली. मग तिला म्हणलं आपण मनाने तू जशी वारी केलीस तसं तू सांग मला, त्याप्रमाणे जसं अविरूपात जसं येईल तसं पांडुरंग चरणी हा जो मोगरा मनाचा त्यांच्या चरणी अर्पण करण्याचं हे करून हे पुस्तक झालं. आणि करोना आम्हाला ज्यावेळेस झाला होता त्या काळामध्ये हे पुस्तकाचं लिखाण झालं आणि ते माऊलीच्या चरणी अर्पण झालं. आणि दुसरी गोष्ट अशी की माझा निदान हा पहिला जो काव्यसंग्रह अरुणाताई ढिगरे यांच्या हस्ते प्रकाशित झाला होता आणि साहेबराव बोटे पाटील राजगुरुनगर यांच्या हस्ते झाला. आणि त्या दुसरं जे 3 पुस्तकं आली, एक चारोळ्या संग्रह आहे, मेहंदीच्या पानावर कथासंग्रह आहे, नवी पहाट आणि गुलमोहर म्हणून पुस्तक. तर त्यांचं जे प्रकाशन ते आसिम सरोदे, मोभा चव्हाण यांनी केलं. त्यावेळेस माझी एक इच्छा होती की पवारसाहेबांनी माझ्याकडं यावं. मी त्यांना तशी विनंती पण केली होती आणि त्यांना सांगितलं होतं की या, पण त्यावेळेस नेमका त्यांना मोठा पुरस्कार मिळणार हे सांगितलं, त्यामुळे ते येऊ शकले नाही. पण ती आस मी माऊलींच्या चरणी वाहिली, माझी इच्छा की ही आस पूर्ण कर. एक राजगुरुनगरला पुस्तक प्रकाशन झालं, 3 पुण्यात झाली, म्हणजे झाली 4. आणि 5वं हे आज ज्ञानेश्वर माऊलींचा काल जो 724वा हे झालं जयंती झाली संजीवन समाधीची, त्या निमित्ताने काही ना माऊलीच्या चरणी सासवड गावामध्ये एखादं पुस्तक प्रकाशित होत आहे आणि ते सुद्धा आमच्या माऊलींच्या चरणी आम्ही अर्पण करतो. हा मी भाग्याचं समजतो. साहित्य परिषदेचे मार्गदर्शक रावसाहेब अण्णा पवार. अण्णा, तुम्हाला आता मांडके कुटुंबियाबद्दल तुम्हाला काय सांगता येते? मांडके कुटुंब हे आमच्या गावचं कुटुंब आहे आणि पुरंदरच्या परिसरामध्ये वाल्लं आणि मांडकी ही जी 2 गावं आहेत ही मांडक्यांची वतनाची गावं आहेत. त्यातल्या सासवडमधले आल्यानंतर वाल्यामध्ये त्यांचं जे संबंध होतं कुटुंब हे ते बंधू इथं बसले, ते वसंतराव मांडके वगैरे ही सगळी मंडळी त्यावेळेला तिथे होती. आणि प्राथमिक शिक्षक म्हणून ज्यावेळेला तात्यांनी नोकरी करायला सुरुवात केली त्यावेळेला काही काल वाह्यामध्ये आणि नंतर मग ते लाखेवाडीला त्यांची बदली झाली. लाखेवाडीला ते गेल्यानंतर आमचे वडील इन्स्पेक्टर होते, ते लाखेवाडीला शाळा तपासणीला ज्यावेळेला गेले त्यावेळेला तात्यांची आणि त्यांची तिथं भेट झाली. आणि आमच्या वडिलांनी त्यांना विचारलं, अरे कमलाकर तू इथं काय करतो आहेस? आपल्या तालुक्यामध्ये तुझ्यासारख्या शिक्षकाची गरज आहे, तू तिथे चल. तो म्हणला, वा नाना माझ्यावर म्हणजे माझं कोण हे करणार तसं. ते म्हणले तुला काय करायचं, मी करतो काय करायचं ते. आणि मग त्यांनी त्यांची बदली इथे करून घेतली. आणि मग सातत्यानं सासवडमध्ये त्यांनी त्यांच्या ज्ञानाचा उपयोग सासवडकरांच्या आणि पुरंदरवासियांच्या दिमतीसाठी केला. आणि अतिशय सोज्वळपणानं आपलं स्वतःचं आयुष्य सीमित आणि नेमकेपणानं जगणं याचं उत्तम उदाहरण म्हणजे आमचे मांडके तात्या आणि आमच्या वहिनी. या वहिनींना आम्ही मुलं लहान लहान असताना अन्नी म्हणून आम्ही हाक मारायचो. आम्ही अगदी शेजारी म्हणजे आमच्या दारांच्यामध्ये जो फक्त एक 5 फुटाचंच अंतर होतं अशा याच्यामध्ये राहायचो. आमची ही बेबी लंबोदर आणि हे दोघांचा जन्म तर आमच्याच वाड्यामध्ये झालेला आहे. म्हणजे मंदा आणि प्रकाश या दोघांचा जन्म आमच्याकडेच झाला. आणि तेव्हापासून तात्यांनी सासवडमध्ये म्हणून स्वतःचं एक असं अस्तित्व वेगळं निर्माण केलं. अतिशय सोज्वळ, पापभिरू आणि स्वतःला सांभाळत समाजाची काळजी करणं हे दिसणारी माणसं, हे ज्यांनी केलं ही माणसं फार दुर्मिळ झालीत. त्या दुर्मिळ व्यक्तिमत्वातलं हे एक व्यक्तिमत्व आज 100रीला पोचतं आहे. याच्यासारखा आनंद दुसरा कुठला नाही. आत्ता या पुढचंही आयुष्य त्यांना याच पद्धतीनं निरामय
आणि आरोग्यपूर्ण जावं ही या निमित्ताने मी भावना व्यक्त करतो. मांडके गुरुजींचे सुपुत्र प्राध्यापक लंबोदर मराठीचे प्राध्यापक आहेत. त्यांनी 2 मिनिटात आपल्या आईवडिलांच्या विषयी भावना व्यक्त करा. नमस्कार. सगळ्या उपस्थित सगळ्यांचं स्वागत. हा जो कार्यक्रम घडवून आणलेला आहे त्यामध्ये सर्वांचं श्रेय आहे. पण हा जो पुस्तक प्रकाशनाचा जो कार्यक्रम आहे तो घडवून आणण्यामध्ये माझी धाकटी बहीण मंदा तिचं जास्त सहकार्य, मी पण सहकार्य केलं आहे पण मला जास्त सहकार्य करता आलं नाही. आणि तिचं हे पुस्तक प्रकाशनाची इच्छा रावसाहेब पवार यांच्या हस्ते करायची होती. ती वडिलांच्या 100व्या वाढदिवस दिवशी असा योग येऊ शकत नाही पहा. त्यानंतर ती या पुस्तकाबद्दल थोडं बोलल्यानंतर वडिलांवर बोललं आहे. या पुस्तकामध्ये स्वतःचं व्यक्तिमत्वापेक्षा आपले जे इतर त्यांचे भाऊ आहेत, बहीण आहेत, मी स्वतः, या सगळ्यांना काय वाटतं, सगळ्यांना सगळ्यांना घेऊन पुढे जाण्याचा विचार असल्यामुळे प्रत्येकाची एक साहित्यकृती त्या आम्ही समाविष्ट करण्याचा हा एक चांगला मनाचा मोठेपणा आहे पहा. अर्थात ती प्रथितयश कवयित्री लेखिका आहे. अरुणा ढेरे यांच्यातर्फे त्यांना शिफारस मिळाली. मोठे मोठे लेखक परिचित आहेत. आता ते एक इच्छा होती ती रावसाहेबांनी पुढेही करावी. मात्र आमचं प्रयोजन तेच आहे की एक कार्यक्रम आम्ही साहित्य परिषद पुणे इथे घेणार आहोत आणि त्या संदर्भात त्यांनी आम्हाला सहकार्य करावं अशी माझी अपेक्षा आहे. आता हा प्रकाशन सोहळा पुस्तकशाळा मिळा. आता दुसरं म्हणजे आईवडिलांच्याबद्दल. आता यांच्याबद्दल मला फक्त 2 मिनटं सांगितलेली आहे. 2 मिनटं मी काहीच बोलू शकत नाही पण बोलण्याचा मी प्रयत्न करतो. तसं पाहिलं तर वडिलांनी 100 गाठले याच्यासारखं विश्वास बसत नाही. 80 नंतर कालखंड जो आहे तो त्यांनी स्वतःच घालवलेला आहे. त्यांच्याबद्दल बोलायचं झालं तर त्यांच्या आयुष्याचे 4 कालखंड आपल्याला पाहायला मिळतात. 1921 साली बिहार येथे जन्म झालेला आहे. ही मला आमच्या चुलत्यांकडून मिळाली माहिती आहे. बिहारच्या कोळसा खाणीत जन्मलेला सासवडला हिरा चमकतो आहे हे निश्चितपणे आहे. बिहार येथे जन्म झालेला आहे. त्यांच्या वडील तिकडं होते. त्यांचा जन्म एकट्याचाच तिकडं झालेला आहे. त्यांचा कुटुंबाचा परिचय थोडक्यात करून देतो की त्यांना एक धाकटे भाऊ ते या शुभप्रसंगी आता उपस्थित झालेले आहे. एक धाकटी बहीण पण आता येणार आहे. आणखी 2 बहिणी आहेत त्या हयात नाही आहेत. ह्या सगळ्या त्यांचा कुटुंबावर हा सगळा वाल्याला परिचय होता. 1921 ते 1936 साली ते SSC झाले. हे व्हर्नाक्युलर फायनल ही सगळ्यात अवघड गोष्ट आहे. व्हर्नाक्युलर फायनल पास 1936 साली झाले आहेत ते. आणि 36 ते 48 ही 2 वर्ष मात्र त्यांनी अगदी खडतर घालवली आहेत. आईवडिलांच्या शिस्तीमध्ये, आजोबांच्या शिस्तीमध्ये वाल्यालाच घालवलेली आहेत. त्यांचे भाऊ इथं साक्षीला आहेत. अगदी मी तर असं म्हणेन की मी लेख लिहिलेला आहे यात जागा नसल्यामुळे की आमच्या आईवडिलांची शिस्त जी आहे ती त्यांच्या हाती तयार आहे. शिस्तीचे कोरडे शब्दावर मुद्दाम वापरतो की ते त्यांच्यावर ओढले गेले असल्यामुळेच आत्तापर्यंत संस्काराचं बीज त्यांच्यात आणि त्यांच्या भावामध्ये सुद्धा निश्चितपणे आहे. आणि ते संस्कार बीज आमच्यामध्ये असल्यामुळे आम्ही इथं एका वेगळ्याच यशाच्या वळणावर उभे आहोत. माझ्याबद्दल मी काय जास्त बोलत नाही. योगायोग सांगतो की तात्यांचे आजोबा बळवंत गणेश मांडके ते इथं मुख्याध्यापक होते आपल्या प्राथमिक विद्यालयात. वाल्याहून ते इथं यायचे. कडक शिस्त. तात्यांचे वडील जे आहेत ते हुरहुन्नरी व्यक्तिमत्व दिसेल ते काम त्यांनी केलं आहे. आणि एक कुटुंबाला साहसी वृत्ती, नुसती संस्कार नको आहे. कोणत्याही प्रसंगी तात्यांना धावून जाण्याची वृत्ती जी आहे ती त्यांच्यापासून मिळालेली आहे. अत्यंत साहसी व्यक्तिमत्व त्यांचं होतं. इंजिनियर नसतानाही त्यांनी इंजिनियर पदवी मिळालेली आहे. जी बळवंतराव मांडके म्हणून मराठवाड्यामध्ये त्यांनी आपलं उर्वरित आयुष्य घालवलं आहे. पण अत्यंत साहसी व्यक्तिमत्व. 1964 साली ते गेले. आणि त्याच्यानंतर ह्या 1936पर्यंत हा इतिहास आहे तात्यांचा. 1936 नंतर जो कालखंड आहे तो फारच हाला घेतो. त्याच्याबद्दल मला निश्चित माहिती मिळू शकत नाही. कारण 36 ते 48 हा कालखंड तात्यांच्या आयुष्याला फार खडतर आहे असं मानावं लागेल. कारण सगळ्यांना कौटुंबिक जबाबदारी त्यांच्यावर आलेली आहे. आणि सगळा संसार जो आहे तो सगळी जबाबदारी पंजोबा आमचे वडिलांचे आजोबा त्यांनी पेलले आणि त्यांनी सहकार्य केले. आणि नंतर हा जो कालखंड गेल्यानंतर 42 साली त्यांचं लग्न झालं असं मला म्हणजे माहिती बरोबरच आहे. आणि 48 साली त्यांना नोकरी लागली. ती योगायोगाने त्यामध्ये आमच्या इथं बसलेले त्यांचे जे भाऊ आहेत, आमचे काका आहेत, त्यांचं मोलाचं सहकार्य आहे. प्राथमिक शिक्षक म्हणून त्यांना 1928 साली त्यांना नोकरी मिळालेली आहे. आणि पहिली नोकरी त्यांनी वाल्यात केलेली आहे. वालेगावी 2 वर्षे केली. 8 वर्ष इंदापूर तालुक्यात लाखेवाडी गाव आहे
तिथं केली आणि मग पवारसाहेबांची भेट झाली. असा योग जवळ आणि 22 वर्ष मग इथं सासवड गेली. आता याचा विलक्षण योग आहे मला सांगायचा आहे, तो फार विलक्षण योग आहे. मी लिहिले माझ्या लेखामध्ये, यात नाही आहे की आमचे पंजोबा इथं शिक्षक, आमचे वडील इथं शिक्षक आणि मी पण वाघेरे कॉलेजला जवळ 32 वर्षे शिक्षक म्हणून एकाच ठिकाणी काम केले. हा त्यांच्या पूर्वपुण्याचा एक भाग असेल असं मला वाटतं. म्हणून आमच्या तिघांची परंपरा आम्ही इथं ठेवलेली आहे. आता ह्यांच्यावर बोलायचं झालं तर 28 नंतर त्यांचं खडतर जीवन म्हणजे प्राथमिक शिक्षक, 4 मुलांचा प्रपंच वगैरे, भावंडाची जबाबदारी सगळ्यांना घेऊन पुढे यांची वृत्ती. 1953मध्ये माझा जन्म आणि आमच्या पंजोबांचं निधन. आणि माझ्या नावाबद्दल सगळ्यांना उत्सुकता आहे की मांडके सरांचं नाव लंबोदर कसं. मी सगळ्यांना सांगतो आहे या नावाचा इतिहास असा की तात्यांचे आजोबा पंजोबा त्यांनी माझं नाव ठेवलं आणि ते असंही म्हणले की मी गेलो आणि हा जन्माला असं काही दूषण देऊ नका. अनेक गणपती नावं चांगले आहेत पण लंबोदर हे नाव त्यांनी ठेवलं आणि ते शेवटपर्यंत राहिलेले आहे. अर्थात हे नाव घेताना आमच्या मिसेसला जरा वेगळं वाटत असेल, पण सगळ्यांनाच वेगळं वाटत असेल, पण हे नाव त्यांनी ठेवलं आणि त्या नावारूपाला मी आलो. आमचे पवार सर इथं आले, ते म्हणतात फार मोठं गोंडस नाव आहे. असू दे, आता नावाबद्दल काही नाही. हा 28 साला नंतर मग त्यांनी प्रपंच सुरू केला. 28 सालानंतर 57 साली मी इथं आलो. कारण आत्ता जे रावसाहेब पवारांचं पुरंदर मुद्रण जे आहे तिथं आम्ही राहिलो. कुंजीरवाड्यामध्ये माझं शिक्षण झालं प्राथमिक. त्यानंतर मराठी शिक्षण तात्यांच्या ही प्राथमिक शाळा जी आहे तिथं पेशवेवाड्यामध्ये. आता तात्यांनी त्या अड घातली, मी थोडा तुमचा वेळ घेतो. तात्यांनी थोडी अड घातली मुख्याध्यापकांना की जर माझ्या मुलाला माझ्याच वर्गात ठेवणं असेल तर मी त्याची शाळा बदलतो, नाहीतर मी त्याला बाल मराठी विद्यालय हे जोशी गुरुंची शाळा कुंजीरवाडा तिथंच मी ठेवणार आहे. आणि ही अट त्या काळातल्या मुख्याध्यापकांनी मान्य केली. अर्थात मला वाटतं त्यावेळेचे नामवंत मुख्याध्यापक भोईटे गुरुजी, रावसाहेब पवार माहिती असेल, भोईटे गुरुजी मोठे व्यक्तिमत्व, त्यांच्या हाताखाली दिवस भोईटे गुरुजींच्या हाताखाली दिवस काढले आणि ते म्हणले मांडके गुरुजी काही काळजी नका, तुमचा मुलगा तुमच्याकडे राहील. आणि या बेसवर मी त्यांच्या प्राथमिक शाळेत हजर झालो. आता पंचायत अशी होती की मी त्यांच्या वर्गात, तेव्हा माझा अन्याय त्यांनी केला नाही, पण आम्हाला सगळ्यांनी शिक्षा करतायत त्यांना का करत नाही म्हणून मी जो मार खाल्लेला आहे तुम्ही कोणाला सांगत नाही, पण तात्यांच्या हातचा वर्गात मार खाल्ला, घरी मात्र कधी मार खाल्ले मला काय आठवत नाही. हे मी घडलं त्यांच्या हाताखाली. जो सगळं प्राथमिक शिक्षण पूर्ण केलं, माध्यमिक शिक्षण इथं सगळं पूर्ण झालं आहे. आणि नंतर वाघेरी कॉलेज लेक्चर आहे, तो पुढं मोठा इतिहास आहे, नंतर सांगतो. त्यानंतर 57 साली आमची 28 साली थोरल्या बहिणीचं नोकरी हे जन्म झाला आणि ही प्राथमिक शिक्षिका म्हणून निरा इथे सेवानिवृत्त होऊन तिनेही चांगलं काम केलेलं आहे. धाकटी बहीण जी आहे ती मंदा, ती सुगृहिणी आणि प्रतिष्ठित कवयित्री. आणि तिचे मिस्टर जे यशवंतराव सहस्रबुद्धे इथं काही काळ आपल्या MS हायस्कूलला होते शिक्षक म्हणून. आता राजगुरू नंतर सर्व्हिस झाली. त्यांचं इंग्रजी अत्यंत प्रभुत्व, एक खरोनी व्यक्तिमत्व, सगळ्याच त्यांचा परिचय तुम्ही कोण घेतला तर अनेक कला जोपासणारे आणि सगळ्यांना हवेसे वाटते शिक्षक. एक कडक शिस्त. त्यांचे वडीलही नानासाहेब सहस्रबुद्धे राजगुरुनगरला, त्यांची प्रसिद्धी अशी आमच्या तात्यांसारखीच होते आणि त्या काळात ते तयार झाले. आम्हाला त्यांचा सहवास लाभला आणि ती फार चांगली गोष्ट आहे. त्यांचा मुलगा इथं सचिन आलेला आहे. 2 मुलं चांगल्या क्षेत्रामध्ये ते आता आहेत आणि चांगले राजगुरू हे आता ते पुण्यात राहायला आलेले आहेत. आमचे धाकटे भाऊ, त्यांच्यावर बोलावं तेवढंच थोडं आहे, कारण वडिलांचा वारसा पुढं चालू ठेवणारा आणि सासवडच्या पंचक्रोशीत ते पौराहित्य म्हणून मान मिळवायला आमचे भाऊ, याच्याबद्दल मी बोलेल तेवढं थोडंच आहे. आईवडिलांची सेवा जे करतो आहे ते विशेष वाटतं मला आत्ता या काळामध्ये. मी तर करतोच आहे, पण जसं जमतं पण त्यांनी व्यवस्थितपणे आत्ता मी त्यांना सांभाळलं. हा जो सुवर्णक्षण आपल्याला पाहायला मिळतो तो केवळ त्याच्याचमुळे असं मला वाटतं. तो इथं आहे. आम्ही सगळे भावंड आहेत. ती भावंड आम्ही बाजूला असतो, पण प्रत्यक्ष त्यांनी इथं ते काम केलेलं आहे ते फार मोलाचं आहे असं मला या ठिकाणी वाटतं. आता मध्ये एक मुद्दा सोडून दिला, तो असा आहे 1928 नंतर 53 सालानंतर एकदम जे आहे ते तात्यांनी माझं शिक्षण पूर्ण केल्यानंतर मग वाघेरे कॉलेजला नोकरी लागण्याचा प्रसंग जो तो 80 सालचा. आणि तुम्हाला माहिती असेल की आपल्या आईवडिलांची ही काळजी असते की आपल्या मुलाचं लग्न, आपल्या मुलाचं नोकरी, आपल्या सगळ्यांचंच ही सगळ्या प्रत्येक आईवडिलांची काळजी असते. आणि तिथं मात्र असा प्रसंग घडला की
तात्या निवृत्त झाले 1979मध्ये आणि मी सर्व्हिस लागलो 80मध्ये. हा एक तात्या निवृत्त झाले, मी नोकरी लागलो. मग आता त्यावेळची परिस्थिती अशी होते की मला मोहोळ सरांनी थोडक्यामध्ये सांगतो की काही काळापुरतंच तिथं मर्यादित त्यांनी मला सर्व्हिस दिली आणि नंतर 85 साली मी या कॉलेजला कायम झालो. त्याची थोडक्यात हकीकत सांगणार आहे. मला एका व्यक्तीचा मला उल्लेख करावा वाटतो की आईवडिलांनी जेव्हा पंढरीची वारस केली 80 साली, त्यावेळेला त्यांच्या मनात एकच चिंता होती की आपला मुलगा एवढा शिकला, ते नोकरी कायम व्हावी आणि नोकरी कायम होण्यासाठी त्यांनी देवाजवळ प्रार्थना केली. ती कायमची नोकरी मला लागली. त्या व्यक्तीचं नाव मला इथं सांगावं लागेल की शंकरराव उसळ, जिल्हा परिषद अध्यक्ष. त्यांच्या एका शब्दावर मी वाघेरे कॉलेजला लागलो, कायम झालो आणि सगळी सर्व्हिस माझी इथं झालेली आहे. या माझ्या कार्यक्रमाप्रसंगी माझे मित्र पवार सर आणि माझे जगताप सर, दोन्ही मित्र वाघेरे कॉलेजचे प्राध्यापक, ते माझ्या या कार्यक्रमात आले आहेत. मला वेळेची मर्यादा आहे, इथं आले उपस्थितींचं मी स्वागत करतो. आईवडिलांबद्दल कितीही बोललं ते कमी पडेल. वेळेची मर्यादा राखून मी सगळ्यांचं स्वागत करतो आणि माझं भाषण थांबवतो. खऱ्या अर्थानं ज्यांनी गुरुजींची सेवा केली, प्रकाश खरं तर बोलत नाही तो कधीच, परंतु प्रत्यक्ष काम करत असतो. मी ज्या वेळेस आलो त्यावेळेस त्यांनी वडिलांची आणि आईची जी सेवा करत असताना मी पाहिलं त्या दाम्पत्याला. खरं या दोघांना श्रेय जाते. गुरुजींची 100री होत असताना या प्रकाश आणि त्याच्या पत्नीचा फार मोठा सिंहाचा वाटा आहे. प्रकाश, वडिलांच्याबद्दल तुला काय आठवण सांगताय? माझ्या वडिलांनी उत्तम शिक्षण दिलं माझ्यासाठी. भिक्षुकी व्यवसाय त्यांनी शिकवला आणि आज सासवडकरांनी आम्हाला भरपूर प्रेम केलं. त्याच्यामुळं आज सोन्याचा दिवस आम्हाला साजरा करतो आहे आम्ही. आणि आमची बहीण दमयंती मांडके, हिची आज 75 पूर्ण झालेली आहे. तिच्याबद्दल तिचंही स्वागत. आणि ह्यामध्ये आमच्या मंडळीचा मोठा वाटा आहे. अगं बोल त्यांच्याबद्दल. त्यांना नाही बोलता येत. 75 वय पूर्ण केलेली मांडके गुरुजींची कन्या आहे. काय नाव तुमचं? दमयंती कमलाकर मांडके. तुम्ही आता किती वर्ष आहे तुमचं? 75. वडिलांविषयी काय बोलतं तुम्हाला? आई वडिलांविषयी वडिलांनी खूप माया केली माझ्या. काय नाव तुमचं? माझं नाव वसंत गोपाळ मांडके. किती वय आहे? माझं 89 वय आहे. आता 90व्या वर्षात पदार्पण करणार आहे लवकरच. गुरुजींच्या बद्दल तुम्हाला काय वाटतं? आता काय वाटतं ते मी पद्यबद्ध लिहिलेलं आहे आणि जे काय वाटतं ते माझ्या मनात आहे प्रकट या कवितेत प्रकट केले. ते मी जे एक छापून आणले त्याच्यात प्रकट केलं आहे ते तुम्हाला वाचून दाखवतो म्हणजे तुम्हाला कल्पना येईल. चालेल. आपल्याबरोबर शिक्षक आहेत, हायस्कूल टीचर, सासवडलाही काम केलेले आहेत. इंग्रजी विषयाचा व्यासंग आहे त्यांचा. सासऱ्यांबद्दल तुम्हाला काय वाटतं? तात्यांनी सर्व मुलांना व्यवस्थित. माझं नाव यशवंत नरहर सहस्रबुद्धे. माझा परिचय म्हणजे असा की सासवडला 2 वर्ष मी शिक्षक होतो. त्याच्यानंतर राजगुरुनगर या ठिकाणी माझं बरंचसं आयुष्य शिक्षकी पेशाचं गेलं. आणि तात्यांबद्दल सांगायचं झालं, माझ्या सासऱ्यांबद्दल सांगायचं झालं तर अत्यंत शिस्तीचे, यशस्वी शिक्षक, त्याचप्रमाणे अत्यंत धार्मिक असे, पण भावना जरा आखडते घेणारे, माया करणारे, पण भावना मात्र आखडते घेऊन पुढे नेण्यासाठी प्रोत्साहन देणारे, असं मी त्यांचं वर्णन करेन. आता त्यांचं बहुतेक तत्त्वज्ञान असं असावं की जे काही घडतं आहे आयुष्यामध्ये ते सगळं पूर्वसंचित आहे. आणि व्हॉट इज म्हणजे जे काही घडतं आहे त्याला प्रीडेस्टिन्ड असा शब्द इंग्लिशमध्ये आहे. तर जे घडत असतं दॅट इज प्रीडेस्टिन्ड. आणि तेही मला मान्य होतं. आणि त्यांनी मुख्य म्हणजे सर्व मुलांना व्यवस्थित सेटल केलं आणि चांगले संस्कार दिले आणि संस्कारित मुलगी मला दिली. धन्यवाद. प्राध्यापक अनिल पवार, उपप्राचार्य वाघेरे कॉलेज, हे 1-2 मिनटं बोलतील. आज मांडके गुरुजींचा 100वा वाढदिवस आहे. त्या वाढदिवसानिमित्त माझ्या कुटुंबाच्या वतीने आणि आमच्या मित्रपरिवारांच्या वतीने मी त्यांचं हार्दिक अभिनंदन करतो. तसंच मला एक मांडके गुरुजींच्याबद्दल एक आठवण आली. म्हणजे साधारणतः मी 7वीत होतो आणि 7वीत असताना मला माझ्या गुरुजी होते बांदल गुरुजी. बांदल गुरुजींच्या वर्गामध्ये आम्ही बसलेलो असायचो. मांडके गुरुजींचा वर्ग समोर होता. दुपारची वेळ होती. मांडके गुरुजी एका मुलाला मारण्यासाठी मारत होते. म्हणजे मारण्याचा प्रकार होता आणि ते कसे मारत होते तर त्या मुलाचं डोकं हाताखाली घेतलं ना, वरून किती सायलेन्स फटका मारत होते.
मी अगदी सांगितलं त्या मुलाला इजाव होऊ नये किंवा लागू नये ह्याची मांडके गुरुजी काळजी घेत होते. असे काळजी घेणारे शिक्षक त्यावेळेस होते. त्याच्या उलट आमच्याकडे परिस्थिती होती की बांदल गुरुजी कसे मारायचे, हात पिरगळायचा, पाठीत घालायची, त्या मुला इतका मोठा ओरडायचा की त्याचा अख्खा आवाज अख्ख्या शाळेत जायचा. आणि शाळा सुटल्यानंतर जेव्हा तो मुलगा घरी जायचा, माझंच उदाहरण आहे स्वतःचं, तर मला घरी चालता येत नव्हतं, मी फडफडत घरी चाललो होतो. त्यामध्ये हे गॅप सांगायचं की गुरुजींचं कार्य जे आहे, गुरुजींनी शिक्षकी पेशा जो पेशाने सांभाळलेला आहे तो इतका मोठा, इतका आस्थेने आणि इतका व्यवस्थित हे केलेला आहे की त्यांच्या कार्याबद्दल म्हणजे जेवढं सांगावं तेवढं कमीच आहे. त्यांचे जे आज विद्यार्थी घडलेले आहेत, बाकीच्या गोष्टी आहेत त्या वेगवेगळ्या आहेत. मांडके गुरुजींचे मोठी कन्या जी आहे ती मोठी कन्या त्यांनी शिक्षिका तयार केली, शिक्षिका झाल्या त्यांचाही खूप चांगला काळ गेलेला आहे. तसेच मांडके गुरुजींचे दुसरे चिरंजीव जे आहेत ते माझ्याबरोबरच प्राध्यापक होते. आणि प्राध्यापक असताना आम्ही दोघांनी म्हणजे आम्ही मिळून खूप चांगलं काम केलेलं आहे वाघेरे कॉलेजमध्ये. त्यांच्या स्वभावाचे एक विशेष तुम्हाला सांगूशी वाटतं मला की आमच्या प्राचार्यांनासुद्धा कधी गेटवर शिपाई न्यायला येत नसत, पण मांडके सरांना एस टीतनं उतरल्यानंतर आमच्या महाविद्यालयातला एक शिपाई निश्चितपणे मांडके सरांची बॅग घेण्यासाठी आणि कॉलेजमध्ये पोचवण्यासाठी काम करत होता. म्हणजे त्यांची एवढी मोठी प्रसिद्धी होती, त्यांचं एवढं मोठं प्राध्यापकत्व चांगलं होतं. दुसरी गोष्ट, मांडके गुरुजींची तिसरी कन्या सौमंदाकिनी सहस्रबुद्धे. मला मांडकेच्याबद्दल आणि मांडके त्या बहिणीबद्दल एक हे वाटतं की मांडके गुरुजी मराठीचे प्राध्यापक होते, पण ते मराठीच्या प्राध्यापक साहित्याबाबत जास्त आवड असणारी त्यांच्या त्या ताई आहेत. त्यांचं एवढं मोठं चांगलं साहित्य आहे की त्या साहित्याच्या त्यांच्या एका कार्यक्रमाला त्यांनी बोलवलेल्या त्या उद्घाटन म्हणजे पुस्तकाच्या प्रकाशनासाठी बोलवलेले साहित्यिक होते. त्यांचा जे दर्जा पाहिल्यानंतर मला खूप आनंद वाटला की एवढ्या मोठं साहित्य त्यांनी खूप छान पद्धतीने, की ज्यांचं शिक्षण फक्त SSC आहे पण साहित्याची आवड, जो जन्मजात जो गुण आहे ना तो मांडके सरांकडे नाही, तो त्यांच्याकडे आहे. दुसरी गोष्ट त्यांचे धाकटे चिरंजीव प्रकाश. खरं तर त्या दृष्टिकोनातून विचार केला तर प्रकाशचं शिक्षण खूप कमी आहे म्हणजे ॲज ए कम्पॅरेटिव्ह मांडके सरांच्या. पण प्रकाशनी जे सासूरमध्ये काही जे मिळवलेलं आहे त्यांच्या व्यवसायामध्ये, त्यांची इमेज जी आहे त्यास खूप मोठी आहे. आणि त्या अर्थात सगळ्यांचा विचार करून जर मांडके गुरुजींचा हे सक्सेसनेस पाहिला तर तो खूप मोठा आहे की सगळ्या आपल्या मुलांना, सगळ्यांना, नातवंडांना त्यांनी आज चांगल्या पद्धतीने सेटल झालेले दिसतात. जाता जाता मला काकूंचा उल्लेख करायचा लागून गेला की काकू म्हणजे पूरक जे आहे एकमेकांना, तर ते पूरकामध्ये काकूंचं खूप मोठं सहभाग आहे. आणि तो सहभाग हा अत्यंत महत्त्वाचा आहे. म्हणजे आज तात्यांच्या आयुष्यामध्ये आपण जेव्हा विचार करू तर तात्यांना मोलाची साथ देण्यामध्ये काकूचा हिस्सा खूप मोठा आहे, किंवा तात्यांच्या जगण्यामध्ये किंवा ह्याच्यामध्ये यशामध्ये काकूंचा सिंहाचा वाटा आहे. त्यामुळं काकूंना किंवा ह्या सर्वांना माझ्या परत एकदा माझ्या कुटुंबाच्या वतीने परत शुभेच्छा. जल की रानी है, जीवन उसका पानी है, हाथ लगा तो मर जाएगी, बाहर निकाल मर जाएगी, पानी में डालो जी जाएगी, सारा पानी पी जाएगी. नाव सांग. आर्या निलजीकर. शिवाजी आमचा राजा, त्याचा तो तोरला किल्ला, किल्ल्यामध्ये 7 कमळे, एक एक कमळ तोडिले, भवानी माताला वाहिले, भवानी माता झाली प्रसन्न, शिवरायांना दिली तलवार, तलवार घेऊन तो आला, शत्रूंचा पराभव केला, की हिंदूंचा राजाताव झाला, म्हणून मुलांना स्मरण करावे, बोलल्या पुढे गाणे गावे. श्रेया सागर जोशी. घरापुढे थांबला टांग, पाहुणे कोण आले सांग, मावशी आत्या मामा काका सगळं चालय साधून, काय एवढे पाहुणे कशासाठी, आव्हानाच्या भाषासाठी, एवढे पाहुणे कशासाठी, घरापुढे थांबला टांग, पाहुणे कोण आले
सांगा म्हातारा म्हातारी हलविती मान सुटफुटवाल्याची वेगळीच शांत. एवढे पाहुणे कशासाठी आहो ताईला बघण्यासाठी. एवढे पाहुणे कशासाठी आहो ताईला बघण्यासाठी. माझं नाव चिन्मयी हेमंत मांडके. इथं काय रुचतं माती खाली निचतं पाण्यानं भिजतं. इथं आहे इवलं सुरेखचं बीच एवढासा कोंब हळूच येईल वर. सूर्य म्हणेल त्याला माझा हात धर. अंगाई गाणं वारा गाईल त्याला झुलता झुलता पानं येतील त्याला. इवल्याशा रोपाचं झाड होईल छान फुला फळांनी बहरेल रान. अनुष्का अनंत कुलकर्णी आहे. मी 3 वाक्य पंजोबांबद्दल बोलते आहे. मला इथं खूप छान वाटतं. इथे येऊन पंजोबांचा 100वा वाढदिवस चालला आहे. खूप बरं वाटतं आहे आणि ते खूप छान आहेत. ते खूप मनाने स्वच्छ आहेत आणि त्यांच्याबद्दल जेवढं बोलावं तेवढं कमी आहे. थँक्यू. नमस्कार, माझं नाव हेमंत लंबोदर मांडके. मला फक्त 2 गोष्टी त्यांच्याबद्दल सांगायच्या आहेत, तात्यांबद्दल, की आज जे त्यांना दीर्घायुष्य जे लाभलेलं आहे त्याचं प्रमुख कारण मला असं वाटतं की त्यांनी ज्या 18 पायी वाऱ्या केलेल्या आहेत ते कदाचित त्यांच्या दीर्घायुष्याचं रहस्य असेल असं मला वाटतं. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांच्या ज्या जेवणाच्या वेळा आहेत त्या कायम म्हणजे त्यांनी वेळेत जेवण केलेलं आहे. दुपारचे जेवण, रात्रीचे जेवण, भले तिकडं काहीही हो पण आपली जेवणाची वेळ कधी त्यांनी चुकवलेली नाही आहे. आणि तिसरं शेवटचं वाक्य म्हणजे ह्या सगळ्या त्यांच्या दीर्घायुष्यामध्ये माझ्या आजीचा खूप मोलाचा वाटा आहे. कारण जर का आज तिने जेवढी सेवा केलेली आहे तशी मी आजपर्यंत बघितली नाही, म्हणजे असं कोणी केलेलं आहे. त्यामुळे ह्या प्रसंगी मी दोघांना शुभेच्छा देतो. शाश्वत सचिन सहस्त्रबुद्धे. आणि मी ना गाणं बोलणार प्लॅनेट्सचं. मर्क्युरी, व्हीनस, अर्थ अँड मार्स, ज्युपिटर, सॅटर्न, युरेनस and Neptune. These are the planets in our solar system. These are the planets in our solar system. Mercury, Venus, Earth and Mars, Jupiter, Saturn, Uranus and Neptune. ओके, गुड गुड गुड. Thank you. वा, शाश्वत, छान. मी सचिन यशवंत सहस्त्रबुद्धे, आजोबांचा ज्येष्ठ नातू. आईचं पुस्तक प्रकाशन आता झालेलं आहे सांगाती म्हणून. हेमंतने आता असं सांगितलं की लॉन्जिटिव्हिटी म्हणजे काय, आणि त्याच्याशी मी पूर्ण सहमत आहे की आजोबांनी ज्या 18 पायी वारा केला. आता मी पण फिटनेस बँड घातलेला आहे. दररोज 6000 पावलं चालायची, पण त्याचे बेनिफिट्स निरंतर मिळत जातात आणि त्याच्यावरती माझा ठाम विश्वास आहे. दुसरी गोष्ट म्हणजे संध्या. आम्ही ज्यावेळेस घरामध्ये येतो त्यावेळेस ते मला विचारतात 24 नावं म्हणून दाखव. संध्या आणि प्राणायाम याचा नक्कीच काही ना काहीतरी जीवनावरती चांगला परिणाम होत असतो आणि त्याच्यामध्ये प्राणायाम आहे म्हणून त्यांना लॉन्जिटिव्हिटी आहे. दुसरं महत्त्वाची गोष्ट म्हणजे सक्सेस फॅक्टर. ओके, त्यांनी लाईफमध्ये काय काय केलं तर आपल्या मुलांना व्यवस्थित मार्गी लावलं. आज नाही म्हटलं तरी माझी मावशी 75 वर्ष सक्सेसफुल लाईफ, आई सक्सेसफुल लाईफ, नंतर बाबा, त्याच्यानंतर दोन्ही मामा मामी, पंटू आणि 100वा वाढदिवस, हे सक्सेस फॅक्टर्स आहेत. आणि हे केवळ आजी, मामा आणि मामी म्हणजे दोन्ही मामा मामी मावशी हे जे काही आई त्यांना पूर्ण पाठबळ देत असतात आणि ते मदत करत असतात, त्याच्यामुळे शक्य झालं. सो आजोबांना मी आणखीन शुभेच्छा देतो आणि धन्यवाद. थँक्यू. मी चैत्रजा सचिन सहस्त्रबुद्धे. मी आजोबांची मोठी नातसून आहे. पहिल्या वर्षापासून आल्यापासून जे मी वाचली त्यांना ज्यावेळेस नमस्कार करायला यायची मी जवळ, तर त्यावेळेस नेहमी ते मला थांबवायचे आणि आधी टोपी घालायचे. तर मला असं अप्रूप वाटायचं की जसे माझे आजोबा वगैरे होते तसेच हे पण अगदी टोपी वगैरे असे घालून मला नमस्कार करायला देतात. आणि नेहमी आपुलकीने चौकशी करायची माझ्या माहेरची, माझ्या आईची, माझ्या भावंडांची. तर मला नेहमी हे वाटलं की
डे टू डे लाईफमध्ये रोजचा आपला ह्यांचा संपर्क येत नाही माझ्या माहेरच्या माणसांशी, आणि एवढं एजमध्ये विसरून जातात तरी त्यांची बुद्धी इतकी तल्लख आणि हुशार की त्यांना सगळ्या गोष्टी आठवतात बऱ्यापैकी आमच्या लग्नाच्या वेळेसचे वगैरे. आणि त्यांना माझी हार्दिक शुभेच्छा. सेंचुरी पूर्ण केली, असंच 200 पूर्ण करा.